नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पूजेच्या ताटाचा दुसरा भाग कसा बनवायचा ते पाहणार आहे। परवाच्या दिवशी आपण मधला पूजेच्या ताटाचा बेस कसा बनवायचा ते पाहिलं होतं। आपण चौकट केली ती, त्याच्याखाली आपण 5-5 मोत्यांचे राऊंड केले होते। आता आपल्याला ह्या 5 मोत्यांच्या राऊंडभोवती 6 मोत्यांचा ह्या गोलाच्या भोवती 6-6 मोत्यांचे राऊंड बनवायचे। आता ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य पहा। पांढरे मोती, रंगीत मोती, नायलॉन धागा, कात्री आणि सुई। हे दोघी मोती 6 नंबरचे घेतलेले आहे। नायलॉन धागा माझा 30 नंबरचा आहे। सुई माझी 2 नंबरची घेतलेली आहे। चला तर मग आपण आता हे ताट पूर्ण करायला सुरुवात करूया। त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला मग आपण हा ताटाचा बेस पूर्ण करू। कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता सांगते। आपण आधी चौकट बनवली, त्याच्यानंतर 5 मोत्यांचा पूर्ण राऊंडला गोल केलेला आहे, 5-5 मोत्यांचा। आता आपल्याला ह्या गोलाला पूर्ण राऊंडला 6-6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे। तो आता आपण बनवूया। तो कसा बनवायचा पहा। मी ह्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे। ह्या 2 मोत्यांमधून मी सुई बाहेर काढलेली आहे। आता आपण हे 2 मोती आणि 4 मोती येऊन 6 मोत्यांचा गोल आपण इथे करणार आहे। आता आपण धाग्यामध्ये 4 मोती येऊन घेऊ। हे पहा, मी हे धाग्यामध्ये 4 मोती येऊन घेतले। हे 4 मोती येऊन घेतल्यानंतर मी ह्या मोत्यातून सुई काढलेली आहे। पहा, हा मोती ह्याच्यातून सुई काढलेली आहे। आता आपण हे 2 समोरासमोरचे मोती, तर हा जो समोरचा मोती त्याच्यातून सुई काढून ज्याच्यातून धागा काढला त्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि दरवेळेस धागा आपल्याला ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपली विण चांगली येते। पहा, हा असा आपला इथे 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे। आता पहा, आता आपण 1 2 3 हे 3 मोती आहे। ह्या 3 मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे। आता आपण ह्या 2 मोत्यातून पुढच्या सुई बाहेर काढून घेऊ। हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता 1 2 3 हे 3 मोती इथे आहेत। आता आपण परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ। आता आपल्याला 3-3 मोती ओवून 6-6 मोत्यांचे गोल इथपर्यंत करायचे आहे। पूर्ण राऊंडला आपल्याला 3-3 मोती ओवून 6 मोत्यांचे गोल करायचे। आता मी हे 3 मोती ओवून घेतले आणि हा जो मोती आहे ह्या गोलातला, त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढणार आहे। पहा, गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। हे पहा, ही अशी सुई मी ओढून घेतलेली आहे आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई काढू। 1 2 3 4 5 ह्या 5 मोत्यातून सुई बाहेर, 1 2 3 4 आधी सरळचे 4 मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू। 1 2 3 हे पहा, हे 2 मोती गोलातले, त्याच्या पुढचा हा 1 मोती, त्याच्या पुढचा हा 1 मोती, असे 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण। पहा, आता इथे 1 2 3 हे 3 मोती इथे आहेत। आता आपण परत 3 मोती येऊन 6 मोत्यांचा गोल करून घेऊ। आता परत आपण 3 मोती धाग्यात ओवून घेणार आहे। पहा, आता मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवते आहे कसं करायचं ते। ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढायचा आहे। पहा, हा धागा ओढून घेतला आणि परत आता 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढू। ह्या गोलातले हे 2 मोती पहा
आणि पुढच्या गोलातले 2 मोती, हे 2 मोती ह्या गोलातले, असे 4 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. परत आता आपण ह्या गोल केलेला आहे, ह्या गोलातले हे 2 मोती आणि पुढच्या गोलातले 2 मोती, असे 4 मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता परत 3 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेऊ. आता पहा, हा गोल केला आपण, ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि ह्या जो गोल केला त्याच्यातलेच हे 2 मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पुढच्या गोलातले, हा जो गोल आहे त्याच्यातले हे 2 मोती, आता मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातून सुई सांगते, कोणत्या गोलातले कोणते मोती. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. मी आता हा गोल हातात धरूनच तुम्हाला शिकवते आहे, तुम्हाला त्या कापडावरती नीट समजत नाही. आता मी तुम्हाला हातात धरूनच सांगते आहे कसं करायचं ते. आता 1 2 3 हे 3 मोती आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. 3 मोती धाग्यात ओवून आपल्याला 6 मोत्यांचा गोल अखंड राऊंडला करायचा आहे. पूर्ण राऊंड हा. हे पहा, हा एक मोती ह्या गोलातला, त्याच्यातून आपण सुई परत अशी बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे. आणि आता हा जो गोल केला आहे त्याच्यातले 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. आणि त्याच्या पुढचा जो गोल आहे त्याच्यातले 2 मोती, हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे 2 मोती पहा, ह्या गोलातले हे 2 मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि परत आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले. आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. परत आपण हा जो गोल बनवला आहे त्या गोलातले हे 2 मोती, हे पहा, माझी सुई इथून निघाली. ही अशी सुई काढली. आणि पुढचा गोल आहे त्याच्यातले 2 मोती, गोलही सांगते मोती पण दाखवते आहे. पहा, आता हा पुढचा गोल, ह्याच्यातले हे 2 मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. इथे आता हे 3 मोती आहेत आपले. आणि धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 हे 3 मोती इथे आहेत. आणि परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले. पहा, आणि परत आपण हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि परत ह्या गोलातला जो केलेला गोल आहे त्याच्यातले हे 2 मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. आणि त्याच्या पुढचे ह्या गोलातले हे 2 मोती, अशी सुई बाहेर काढायची आहे. आता मी तुम्हाला हा पूर्ण राऊंड दाखवते आहे. आता परत धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायचे आहे. आणि परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. हे पहा, आता दिसेल तुम्हाला, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली.
आणि आता आपण पुढच्या ह्या 2 गोलातून सुई बाहेर काढणार आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढचा जो गोल आहे त्याच्यातले 2 मोती पहा. आता दिसतंय तुम्हाला माझा हात मी कोणत्या मोत्यातनं सुई बाहेर काढते ते. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढायची आणि आता 1 2 3 तर ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू आपण. हे पहा, आता परत इथे 1 2 3 असे 3 मोती इथपर्यंत आपल्याला 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. आता आपला अर्धा गोल इथे झालेला आहे. आपण पूर्ण गोल पटकन तयार करून घेऊ, मग तुम्हाला पुढची स्टेप सांगते कशी करायची. हे पहा, हे 3 मोती होऊन घेतले आणि आता परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, 1 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि नंतर हे 2 मोती गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढली पहा अशी. आणि आता परत हा जो गोल आहे त्याच्यातले हे 2 मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. आता परत आपल्याला धाग्यात 3 मोती ओवायचे. पहा, 1 2 3 हे 3 मोती इथे आहे. परत आपण 3 मोती ओवू. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढतोय. पहा, दिसली का तुम्हाला सुई? अशी सुई बाहेर काढायची आहे. आणि परत आपण हा जो गोल केला त्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा जो गोल केला त्याच्यातनं सुई बाहेर काढायची त्या 2 मोत्यातनं. आणि आता हे 2 मोती ह्या गोलातले ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपले इथे 3 मोती दिसतात आहे. हे पहा, ह्या गोलातले हे 2 मोती आणि ह्या गोलातला हा 1 मोती असे लाईनशीर 3 मोती इथे आहे. आता परत आपण 3 मोती धाग्यात ओवू. हे 3 मोती ओवले आणि परत आपण हा 1 मोती आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि परत त्याच गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि पुढच्या गोलातले 2 मोती अशी एकूण 4 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढतो आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवून घ्यायची आहे. हे 3 मोती ओवले. परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढायचा आहे. आणि आता परत हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. त्याच गोलातले 2 मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण ह्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई काढू. अशा प्रकारे आता आपला हा गोल तयार होत आलेला आहे. हे 3 मोती ओवले. आता आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढणार. ह्या गोलातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि परत आता हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत ह्या गोलातले हे 2 मोती अशी सुई बाहेर काढायची. पहा, आणि परत आता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत हा 1 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि परत त्याच गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढतोय. पहा, हे 2 मोती. ही सुई दिसली तुम्हाला? ह्या गोलातले हे 2 मोती
ह्याच्यातून सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे आणि हा जो गोल आहे त्याच्यातले हे 2 मोती अशी सुई बाहेर काढायची आहे. आणि आता परत इथे हे 3 मोती आहेत. आता आपण परत 3 मोती धाग्यात ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. ताट एकदम सोपे आहे करायला. आता ह्या गोलातले मी तुम्हाला गोल पण दाखवते आहे, कोणत्या गोलातले कोणते मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. आता तुम्हाला दिसतच असेल माझे हात कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढतात ते. आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊया. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आपण हा जो मोती आहे गोलातला त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत त्याच गोलातले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, ही सुई बाहेर काढली. त्याच गोलातल्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे. आणि त्याच्या पुढचे हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण धाग्यामध्ये 3 मोती ओवून घेऊ. आपला गोल होण्यात आलेला आहे ताटाचा. आता आपल्याला वरती रंगीत मोती जॉईन करायचे. 6 मोत्यांचा गोल परत आपल्याला एक वरती पूर्ण राऊंड करायचा रंगीत मोत्याचा. हा एक गोल झाला इथे. आता थोडेसे गोल आपले बाकी राहिलेले आहे, ते आपण आता पटापट करून घेऊया. अशा प्रकारे आता आपला हा गोल तयार झालेला आहे. हे पहा, परत 3 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे 3 मोती ओवल्यानंतर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, ह्या गोलातला हा मोती आणि नंतर त्याच गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि परत हा जो गोल आहे त्याच्या पुढचा त्याच्यातले हे वरचे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, आता परत आपल्याला इथे 3 मोती आहे. आपण 3 मोत्यातून सुई परत बाहेर काढून घेऊ. मोती ओवून 1 2 हे 3 मोती ओवून घेतले. आणि आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आता आपण ह्याच गोलातले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही सुई बाहेर काढली. आणि आता परत ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. परत आपण 3 मोती धाग्यात ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत हा जो गोल केलेला आहे त्याच्यातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, आणि त्याच गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे ताट दिसायला इतकं सुंदर छोटंसं नाजूक असं ताट आपण बनवतो आहे. आता त्याचा हा जो गोल आहे पुढचा त्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, मी आता तुम्हाला प्रत्येक मोत्यातून कोणत्या गोलातले कोणते मोती त्याच्यातून सुई कशी काढायची ते दाखवते आहे. आता परत आपण 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले. आणि आता पहा, हा गोल केलेला आहे. ह्या गोलातला हा मोती ही सुई बाहेर काढली. परत त्याच गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, ही सुई अशी बाहेर काढली. कापडावर ठेवलं तर तुम्हाला ते नीट दिसत नाही, त्याच्याकरता मी तुम्हाला हातात धरून सांगते आहे कसं करायचं ते. आता ह्या गोलातले हे 2 मोती अशी सुई आपण बाहेर काढली. अशा प्रकारे आपला हा गोल 6 मोत्यांचा राऊंड तयार झालेला आहे. पहा, हे 3 मोती ओवून घेतले. आणि परत आता आपण ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. परत तोच गोल केला आहे तर हा जो गोल आहे त्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली.
आता आपल्याला शेवटचा गोल बनवायचा आहे. आधी 4 मोत्यांचं 2 मोत्यांमधून सुई बाहेर करून 6 मोत्यांचा गोल केला. आपण इथपर्यंत 3-3 मोती होऊन 6 मोत्यांचे गोल केले. आता 1 2 3 4 हे 4 मोती इथे आहे पहा. 1 2 3 4. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. शेवटचा गोल आहे आपला. लक्ष द्या. आता ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत हा 1 मोती 4 नंबरचा ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. हे 4 मोती आणि 6 मोत्यांचा गोल करायचा. आता आपण इथे 2 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 2 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि आता इथे आपला हा शेवटचा गोल तयार झाला. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची गोलातल्या पहा. हा 1 राऊंड आपला 6 मोत्यांचा इथे झालेला आहे. परत आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि आता आपल्याला पूर्ण राऊंडला 6 मोत्यांचा परत गोल बनवायचा आहे. आता तो कसा बनवायचा? रंगीत मोत्यांचा करायचा आहे. शेवटचा राऊंड आपल्याला करायचा आहे. तर पहा, आता आपण ह्या गोलातले हे 2 मोती आहे याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण रंगीत मोती ओवून घेऊ. आता तुमच्या गोल लक्षात आलेच असतील. आता मी पिवळा कलर घेतलेला आहे पहा. हे 4 मोती मी पिवळ्या रंगाचे ओवून घेतलेले आहे पहा. दिसले का तुम्हाला? हे 4 मोती आणि पांढरे 2 मोती अशा 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. हे 4 रंगीत मोती आणि गोलातले हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढायची आहे. हा इथे आपला गोल तयार झाला पहा. हा गोल तयार झाला. पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि आता इथे हे 4 रंगीत मोती येऊन ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हा 6 मोत्यांचा गोल झाला. मग इथे ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातले हे 2 पांढरे मोती असे 3 मोती इथे आपले आहे. आता आपण 3 रंगीत मोती ओवून घेऊ. मी अजून एक गोल तुम्हाला सांगते. हे 3 मोती ओवले पहा. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आता आपण हा जो रंगीत मोत्यांचा गोल केलेला आहे त्याच्यातला हा रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. इथे सुद्धा आपला हा दुसरा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता त्याच्यावरचे हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि हा जो गोल आहे त्याच्यातनं हे 2 पांढरे मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. आता पहा, ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातले हे 2 पांढरे मोती. आता 1 2 3 हे 3 मोती इथे आहे. आता मी तुम्हाला हा शेवटचा गोल दाखवते. हे 3 मोती ओवून घेतले पहा. हे 3 मोती ओवले आणि परत आपण ह्या गोल केलेला आहे. ह्या गोलातला हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. वरच्या दिशेने पहा, याशी सुई बाहेर काढली. धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे आणि हा जो गोल बनवला त्याच्यातले हे 2 खालचे पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा जो पुढचा गोल आहे त्याच्यातले हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. असे इथपर्यंत आपल्याला 6 मोत्यांचे गोल इथे इथपर्यंत करायचे आहे. तुम्ही इथपर्यंत करा. मी पुढचा भाग दाखवते तुम्हाला कसा करायचा तो. हे पहा, आपला हा गोल इथे होत आलेला आहे पहा. हा असा गोल आपला होत आलेला आहे. आता आपण काय करणार आहे, इथे पूर्ण करायचे आपल्याला. आता काय करायचं, आता आपल्याला आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा 1 रंगीत मोती आणि हे पुढचे 2 पांढरे मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे. परत आपण 2 रंगीत मोती ओवून घेऊ. 3 रंगीत मोती ओवायचे. 1 2 आणि हे 3. हे 3 मोती ओवले आणि हा जो गोल केलेला आहे त्याच्यातला हा मोती रंगीत त्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढायचा आहे आणि आता लक्ष द्या. आता आपल्याला शेवटचा गोल बनवायचा आहे. रंगीत मोत्यांचा शेवटचा गोल आपण बनवणार आहे. आता पहा, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. आता इथे आपण
परत एक गोल 3-6 मोत्यांचा करू. हे 3 मोती मी ओवून घेतले धाग्यामध्ये. परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढतोय पहा. हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण आणि हा एक गोल इथे आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला शेवटचा गोल बनवायचा आहे. तो कसा बनवायचा आहे तो पहा. आता आपण 3-3 मोत्यांचे गोल करत आलेलो आहे. 3 मोती, गोलातले 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. तर आता आपल्याला 1, 2, 3, 4 हे 4 मोती इथे आहेत. आपण आता ह्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार. ह्या गोलातला हा पिवळा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण 2 मोती ओवून घेणार आहे पिवळे. इथे आपले 4 मोती आहेत. हे 2 मोती ओवून घेतले आणि आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, असा आपला इथे 4 मोत्यांचा हा शेवटचा गोल तयार झालेला आहे. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. आता मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातनं कशी सुई काढायची ते दाखवलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपलं हे ताट तयार झालेलं आहे मोत्याचं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जर सगळ्या मोत्यांमधनं सुई काढून घ्यायची असेल तर काय करायचं पहा. मला तर काही गरज नाही आहे सगळ्या मोत्यांमधनं सुई काढायची. इथे आपलं हे ताट तयार झालेलं आहे. तर तुम्हाला एक सांगते मी, हे सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची, म्हणजे हे ताट आपला व्यवस्थित असा आकार तयार होतो ताटाचा. हे पहा, ताट तयार झालेलं आहे. सगळ्या मोत्यांमधनं आपण सुई एकदा बाहेर काढून घेऊया. हे पहा, ही अशी सुई आपण सगळ्या मोत्यांमधनं बाहेर काढून घेणार आहे. हे वरचे रंगीत मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता आपल्याला सगळ्या मोत्यांमध्ये जमत असेल तर काढा, नाही तर मग 2-2, 3-3 मोत्यातनं सुई तुम्ही बाहेर काढू शकतात. अशा प्रकारे आपलं हे ताट इथे तयार झालेलं आहे. मी ह्याच्यात ठेवायला 2 हळदी कुंकाचे पाळे केलेले आहे. 2 वाट्या त्याच्यात ठेवायला मी छोटीशी निरांजनसुद्धा केलेली आहे. ते सुद्धा तुम्हाला दाखवते. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटी शिकवली होती आणि एका व्हिडिओमध्ये निरांजन शिकवली होती. ते तुम्हाला दाखवते. ताटामध्ये ठेवल्यावरती ताट इतकं सुंदर दिसतं. हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई परत फिरवून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपलं सुंदर असं मोत्याचं ताट इथे तयार झालेलं आहे. आता आपण गाठ पाडून घेऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट्सद्वारे कळवा. आता मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातनं सुई कशी काढायची ते सांगितलेलं आहे आणि प्रत्येक गोलातल्या प्रत्येक मोत्यातून सुई दाखवलेली आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. पहा, हे आपलं ताट तयार झालं. आता पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि गाठ पाडून घेऊ. हे पहा, मी आता इथे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा कात्रीने कापून घेणार आहे. अशा प्रकारे आपले सुंदर असे मोत्याचे पूजेचे छोटेसे ताट तयार झालेले आहे. पहा, ह्याच्यामध्ये मी आता ही निरांजन ठेवलेली आहे. हे 2 हळदी कुंकवाच्या वाट्या ठेवलेल्या आहे. पहा, हे छोटूसं उदबत्तीचं घर तयार केलेलं आहे उदबत्ती लावायला. आणि नैवेद्याची वाटी. अशा प्रकारे आपलं हे ताट तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक उदबत्तीसुद्धा लावून दाखवते.
हे पहा, छोटंसं उदबत्तीचं घर तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदबत्तीसुद्धा लावून दाखवली. ह्या 2 हळदी कुंकाच्या वाट्या, ही निरांजन आणि नैवेद्याची वाटी, अशा प्रकारे आपल्या छोटेसे पूजेचे ताट इथे तयार झालेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा, आपले 2 असे पूजेचे ताटं तयार झालेले आहे. हे एक ताट बनवलेलं आहे आणि हे एक ताट बनवलेलं आहे. ही निरांजन आहे, ही नैवेद्याची वाटी आहे, ह्या हळदी कुंकाच्या वाट्या आहे आणि हे उदबत्तीचं घर आहे. छोटेसे असे पूजेचे ताट मी तुम्हाला आज शिकवलेले आहे. तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.